कौरवांच्या सभेत पांडवांच्या दूताने पांडवांच्या वतीने केलेल्या विनंतीचे उत्तर म्हणून धृतराष्ट्राने संजयाद्वारा पाठवलेल्या संदेशात राज्य परत देण्याविषयी कोणताही उल्लेख नव्हता। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, लोभी दुर्योधन आणि अस्थिर धृतराष्ट्र कोणाचाही उपदेश ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही। मी स्वतः कौरवांच्या सभेत जाऊन या प्रश्नाचा सोक्षमोक्ष शांततेने लागावा म्हणून प्रयत्न करणार आहे। इतकंही करून जर त्यांनी राज्य परत देण्यास नकार दिला तर युद्ध झाल्या वाचून राहणार नाही। पांडवांच्या वतीने शिष्ठाई करण्यास कौरवांकडे कृष्ण निघाला ना, त्यावेळी युधिष्ठिराने दुर्योधनासाठी विशेष निरोप धाडला। आमच्याच वाड वडिलांचा आम्हाला दिलेला वाटा आम्ही विना तक्रार मान्य केला आणि इंद्रप्रस्थाचं प्रबळ राज्य उभारलं। आता इंद्रप्रस्थाचे आमचे राज्य ठरलेल्या अटींप्रमाणे परत करावे वा युद्ध करावे हे दोनच पर्याय उरलेले आहेत। तरी सुद्धा इंद्रप्रस्थादी 5 गावे दिली तरी सख्य करण्यास आम्ही तयार आहोत। दुसऱ्या दिवशी कौरवांच्या राजसभेत कृष्णाने पांडवांची बाजू प्रभावीपणाने मांडली। त्यांच्यावर पदोपदी झालेला अन्याय, कारस्थान, संकट यांचे हृदयद्रावक वर्णन केलं। सत्याचरणासाठी, धर्मरक्षणासाठी आणि वचनपूर्तीसाठी अंगात सामर्थ्य असून त्यांनी ज्या यातना सोसल्या त्या सविस्तर कथन केल्या। समारोप करताना तो धृतराष्ट्राला संबोधून म्हणाला, वारंवार विनंती करून न्याय मिळत नसल्याने पांडव युद्धाला तयार झाले आहेत। तसंच ते तुम्हाला पित्याच्या स्थानी मानतात, त्यामुळे तुमची सेवा करण्यास सुद्धा ते तयार आहेत। आता या उपर जो मार्ग तुम्हाला श्रेयस्कर वाटत असेल त्याचा तुम्ही अवलंब करा। त्यावर अति आढ्यतेने दुर्योधनाने निर्णायक सुरात सांगितले, अर्धराज्य किंवा 5 गावं काय, पण सुईच्या अग्रावर राहील इतकी भूमी सुद्धा मी त्यांना देणार नाही। त्याचे परिणाम भले काही हो। ते ऐकून सात्विक संतापाने कृष्ण त्यांना म्हणाला, कपट करून राज्यहरण केलंस, माते समान भावजाईची भर सभेत विटंबना केलीस आणि अशी इतर अनेक अपकृत्य केलीस। लक्षात ठेव, तू आपले भाऊ, आप्त आणि सखे यांच्यासह रणांगणावरील धुळीत लवकरच लोळत पडशील। मी सख्य करण्यासाठी आलो होतो, पण दुर्बुद्धीने, हट्ट आणि गैर लोकांच्या सल्ल्यामुळे माझ्या प्रयत्नांना यश मिळालेलं नाही। आता युद्धा वाचून पर्याय उरलेला नाही।